पण पाहिले तर एका बाजूला टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली आणि दुसऱ्या बाजूला शिवगर्जना टीम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितकेच मातबर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील, परंतु प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर रॉयल स्ट्रायकर ऐरोली अगदी होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती त्यांचा हा परफॉर्मन्स अगदी कशा पद्धतीने असेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर होळी या मॅचकडे पंचांचा ग्रीन सिग्नल आणि सलामीची जोडी नॉन स्ट्रायकर एंडला राजा आणि स्टाकर एंडला लितेश शिरोडकर आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय सागर. P1चं पहिलं षटक, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने कट केलंय, परंतु खातं उघडलंय एक या धावसंख्येने. इथून पुढे सुरुवात टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाच्या माध्यमातून कशा पद्धतीची असेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की होम ग्राउंड आहे, मैदानाचा चांगला अभ्यास आहे आणि त्याचप्रमाणे अभ्यास करत असताना जर आपण पाहिलं ना तर मैदानीच्या चौफेर बाजूने कशा पद्धतीने खेळायचं या गोष्टीची चांगली समज आणि माहिती देखील तितकीच महत्त्वाची असेल बॅटिंग करत असताना. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, गती थोडीशी कमी ठेवली, एक धाव कंप्लीट होते. डावकुरा बॅट्समन आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या आकड्यावरती, 2 धावा. शिवगर्जना टीम आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्ष या देखील टीमने चांगले क्रिकेट खेळले, परंतु आता नाविन्यपूर्ण अगदीच या हंगामामध्ये देखील हा संघ आपल्याला आपल्या खेळाच्या जोरावरती अनेक नामांकित स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. अनेक नवोदित खेळाडू, अनेक नवनवीन चेहरे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी राजेशसाठी जर आपण पाहिलं तर फिल्डिंगची व्यूहरचना देखील पाहायला मिळते. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले, त्याचप्रमाणे शॉट मिड ऑन, शॉट मिड ऑफ, त्याचप्रमाणे शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट गली, त्याचप्रमाणे शॉट पॉईंट आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शॉट मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक दैनात आहे आणि थोडीशी फंबल करतायत, परंतु एक होती त्या ठिकाणी दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाते. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. अगदी संत गतीने सकाळच्या सत्रापासून क्रिकेटचा हा दर्जा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु आता जर आपण पाहिलं तर या संपूर्ण सामन्याचं चित्र कुठे ना कुठेतरी मात्र बदलेल. यावेळेस मात्र फटका फसलाय, झेलची संधी आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक कॅप्टन स्वतः चूक करतायत, थोडेसे मात्र अगदीच दूर राहिलेत, जजमेंट थोडीशी चुकली, परंतु प्रयत्न करण्याचा एक नक्कीच प्रयत्न राहिलाय. परंतु टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली एक चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात आहेत, म्हणजे टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीची धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न, परंतु न डगमगता न अडखळता अगदीच स्वतःला सावरून क्रिकेट खेळावं लागेलच. संधी मिळाल्यावरती हात खुले करण्याची नक्कीच प्रयत्न असेल, परंतु यावेळेस डाऊन द लेग स्टंप पंचांचा इशारा देखील येतो. येस इट इज फाईट, अवांतर रूपात भर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6. शेवटचे 2 बॉल. नगरसेवक चषक 2025 तब्बल 12 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी इंटरेस्ट दाखवलाय. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, रीड केलंय, झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः राजा आहे, चुकी करत नाहीये आणि विकेट होते पतन. धक्का नंबर 1 टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाला मिळत असताना लितेश शिरोडकर बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय महेश गायकवाड, चांगला बॅटर आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याने देखील पूर्वार्धी काळामध्ये क्रिकेटचं एक वेगळं रूप धारण केलंय.
परंतु आता जर आपण पाहिलं तर रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाला एक धक्का मिळाल्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मात्र आता टोटलला पुढे घेऊन जाण्याचं काम हे दोन्ही बॅटर्स करतील. अंतिमचा चेंडू फेस करेल महेश आणि गोलंदाजी मार्क वरती. अंतिमचा बॉल सागरकडून. हो आल्या स्वीट हिटचा आत्मविश्वासाने हा फटका तर डेफिनेटली खेचलाय, परंतु धावा कितपत मिळतील, पंचांचा डिसिजन काय येईल, पंचांचा निर्णय काय येईल. अर्थात 6 धावा षटकार आलाय महेशच्या बॅटमधनं आणि जसा षटकार आला तसा टाळ्यांचा कडकडाट देखील डगआउट मधून येत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा. चला विनंती असेल 6 धावा ऑनफिल्ड अंपायर्स ज्यांचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयाशी आपण नक्कीच ठाम राहणार आहोत. आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळते आणि टीमचं टोटल 12 या आकड्यावरती. 12 धावा. चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात मध्येच हा स्विचचा फटका अगदीच टीमचा कॉन्फिडन्स भरपूर वाढवून जाईल आणि बॅटरचा देखील. आणि बॅटर्स तितकाच घातक आहे. जर आपण पाहिले तर महेश गायकवाड आणि त्याचप्रमाणे राजेश हे दोन्ही बॅटर्स ज्यावेळेस रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघामध्ये अगदीच खेळण्याची संधी मिळाली त्यावेळेस आपण पाहिले तर अनेक स्पर्धेमध्ये देखील यांनी एक छाप सोडली आहे. परंतु आता जर आपण पाहिले तर आपल्या होम ग्राउंडवरती चांगला परफॉर्मन्स हा दाखवावा लागेलच. स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल, स्वतःला प्रेझेंट करावं लागेल, कारण की घरचं मैदान, घरची खेळपट्टी आणि दररोजचा सराव अगदीच पणाला लावावा लागेल. आणि अनेक भेदक गोलंदाजाच्या सामोरे जाऊन मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी आणि अनेक बॅटर्सचा मात्र अगदीच आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती शांत ठेवावं लागेल, ते म्हणजे रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाला. परंतु शिवगर्जना टीम ही देखील ऐरोली परिसरातील अगदीच ऐतिहासिक संघ नक्कीच ओळख असेल. परंतु जर आपण पाहिलं तर पूर्वीचं क्रिकेट देखील त्याने अगदीच अक्षरशः गाजवलं. परंतु आता जर आपण पाहिलं तर 2025 या क्रिकेट हंगामामध्ये देखील त्यांची चर्चा असेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंचांचा इशारा येस इट इज फाईट. अवांतर रूपात बर या एक्स्ट्राच भरपूर महागात पडतील, थांबावे देखील लागतीलच. त्याचा फायदा होतो ते म्हणजे टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाच्या टीमला, कारण की एक एक धाव ज्या प्रकारे जोडणं खूप गरजेचं राहील आणि ती जोडावी देखील लागेल. एक धाव मिळाली अवांतरच्या स्वरूपात. आमचे ऑनफिल्ड अंपायर ते देखील निर्णयाची अंमलबजावणी करतील आणि नक्कीच तो निर्णय देखील आपण ठाम धरणार आहोत. नगरसेवक चषक 2025 हे दर्जेदार आयोजन, अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा, दुपारचं सत्र आणि जसजसा दिवस पुढे सरकेल तसतसं आपण पाहिलं तर क्रिकेटला एक वेगळी चालना मिळेल. अगदीच आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये गरमागरमीच्या वातावरणात अनेक नामांकित संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. करण मित्र मंडळाचे क्रीडांगण आणि त्याच क्रीडांगणावरती रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाचं दर्जेदार असं हे आयोजन नगरसेवक चषक 2025. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड, 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र जर आपण पाहिलं तर डावे इष्टी निवडले वाईट प्लस फन अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती शैलेश, राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मोठा धमाका, परंतु डिस्टन्स कितपत कव्हर होईल. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल.
जी चूक केली होती, परंतु जर आपण पाहिलं तर कॅप्टन स्वतः टीमचं कॅप्टन आहे, पहिल्या ओव्हरमध्ये जी चूक केली होती त्या चुकीला मात्र सुधरवलं आणि अप्रतिम सुपरमॅन स्टाईलमध्ये ही कॅच कॅरी केली जाते, विकेट्स होते पतन आणि मॅचची गोल्डन विकेट अर्थातच राजेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय तो म्हणजे ग्लिसन. अजून एक घातक असा बॅट्समन. अगदीच आपण पाहिले तर सरावाच्या दरम्यान चौफेर फटकेबाजी खेळण्याची एक वेगळी शैली, परंतु आता जर आपण पाहिलं तर मॅच आणि मॅचचं माइंडसेट हे थोडंसं वेगळं असतं, त्यामुळे सरावाने स्पर्धेमध्ये थोडासा मात्र नक्कीच दुरावा असेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न कव पॉईंटच्या वरतून, परंतु त्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. एक या धावसंख्येने टीमचं टोटल देखील पुढे सरकते, ते म्हणजे 16. या आकड्यावरती 16 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्कवरती शैलेश. टीम शिवगर्जना ऐरोली या संघाचं नेतृत्व करत असताना अगदीच कमी वेळात अगदी चांगल्या टीममध्ये देखील जागा बनवण्याची संधी. यावेळेस फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला आलं असं सोडून दिले. पंचांनी देखील ओळखलंय आणि कुठलाही इशारा नाही केलाय, म्हणजे हा डॉट बॉल आहे. खरं तर आमच्या ऑफिशियल हे दोन्ही पंच, त्यांची असलेली नजर आणि त्यांचा असलेला डिसिजन, त्यांचा असलेला निर्णय आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतोय. आणि आता जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने अगदीच मान्यवरांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर रॉयल स्ट्रायकर ऐरोली प्रेझेंटेड नगरसेवक चषक 2025 हे दर्जेदार आयोजन, आणि आयोजनाच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर मडवी कुटुंबातर्फे प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट प्रमुख अर्थातच आपण पाहिलं तर सन्माननीय मनोहरजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष हार्दिक हार्दिक असं सुस्वागतम. प्रत्येक शुभ कार्यात, प्रत्येक कार्यात, प्रत्येक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अगदीच अग्रगण्य क्रमांकावरती असलेलं हे व्यक्तिमत्व कायमस्वरूपी मात्र अगदीच प्रत्येकाला मंत्रमुक्त केलंय. आणि आज आपण पाहिले तर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा षटकार देखील आलाय, आणि या षटकाराने देखील टीमचं टोटल पुढे सरकेल, ते म्हणजे 23 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर संपूर्ण रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाला शुभेच्छा देत असताना आमचे सन्माननीय पाहुणे एम के मडवी साहेब, आज आपण पाहिलं तर माजी नगरसेवक आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपर्क प्रमुख देखील प्रामुख्याने त्यांचं असलेले कार्य, आणि आज त्यांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक हार्दिक सुस्वागतम, वेलकम सर. आपण देखील स्थानपन्न व्हा. नगरसेवक चषक 2025 हे दर्जेदार आयोजनाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 25. हॅलो 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 डेड बॉल बरोबर आहे. दोन षटका अखेरीस टीमची धावसंख्या तर दोन षटका अखेरीस टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. वाईट प्लस 1 म्हणजे 27 धावा झालेत. दुपारच्या सत्रातील अप्रतिम अशी मॅच. यावेळेस आपण पाहिलं तर खोलवर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक या ठिकाणी धावतात प्रयत्न करतात परंतु मिसफिल्ड होते. कॉम्बिनेशन थोडंसं मात्र चुकलं आणि आता त्यावरती मिळतील धावा तब्बल 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या देखील जाऊन पुढे सरकली आहे. जवळजवळ 31 या आकड्यावरती 31 धावा. खरं तर आता धावसंख्येला वळण मिळायला सुरुवात झाली आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकते आणि ती धावसंख्या पुढे सरकणं हे खूप गरजेचं आहे आणि तीच धावसंख्या आतापर्यंत टीमच्या टोटलला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावा. 4 षटकांचा सामना आपण पाहिलं तर लितेश शिरोडकर परतला त्यानंतर राजा देखील तो देखील परतला म्हणजे टॉप ऑर्डरचे जे 2 बॅट्समन आहेत ते 2 बॅट्समन मात्र डगआउटच्या दिशेने आहेत आणि आता यावेळेस आपण पाहिले तर शरीराचा वेध घेणारा चेंडू त्यावरती मिळेल ती म्हणजे एक सिंगलने देखील टीमचं टोटल हे पुढे सरकेल. अर्थातच 32 या आकड्यावरती 4 षटकांचा सामना. P1च्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर भरपूर मोठा धक्का लागला परंतु आता जर आपण पाहिले तर मिडल ऑर्डरमध्ये आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये बॅटिंग करायचे ती बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. धावसंख्येला आकार देणं खूप गरजेचं आहे. यावेळेस डाऊन दे लेग स्टंप डाव्या स्टिकच्या बाहेर परंतु त्यावरती विकेट किपर थोडीशी चूक करतोय त्यावरती वाईट प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. धावा येणं खूप गरजेचं आहे. एक धाव भरपूर महत्वाची आहे टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघासाठी आणि ती धाव देखील काढण्याचा हा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या सामन्याचं अगदीच संपूर्ण चित्र के स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेला अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय मनोहर कृष्णा मडवी साहेब ते देखील उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा सामना कशा पद्धतीने संपन्न होईल कोण जिंकेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु शिवगर्जना टीम कशा पद्धतीने मात्र रोखेल प्रतिस्पर्धी बॅटर्सला देखील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. परंतु रॉयल स्ट्रायकर ऐरोली अगदीच न थांबता न डगमगता आणि न मागे वळून पाहता अगदीच पुढे घेऊन जाण्याचं काम हे प्रयत्न असेल या बॅटर्सचं. हो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टोकरस न्यूयॉर्कर
अगदीच बॅट्समनला हालचाल करून दिली नाही. अगदीच हा बॉल महत्त्वाचा असेल आणि या बॉलवरती मात्र मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. 35 धावा. यावेळेस फटका फसलाय, झेल खाली, क्षेत्ररक्षक दैनात आहे. आता मात्र कुठली चुकी केली जाणार नाही. विकेट्स होते पतन. गडी क्रमांक 3 बाद होईल टीम राजशेखर ऐरोली या संघाचा. महेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय तो म्हणजे चिरंजीव. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तो म्हणजे दर्शन. यावेळेस वेगवान चेंडू अगदीच सडपातळ बांधा, परंतु जर आपण पाहिले तर खांद्याचा भरपूर फायदा या ठिकाणी घेतला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. बॅट्समन अक्षरशः मात्र नक्कीच बीट होत असताना पाहायला मिळतंय. ही खासियत आहे. वेगवान चेंडू आणि वेगाने अगदीच प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस अगदीच अकुटप्पाचा बॉल एक धाव तर कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न असेल की आणि बघता बघता दुसरी धाव घेत असताना रन आउटच्या स्वरूपात आता काय घडतंय, परतावं लागतंय. विकेट होते पतन. टीम राजशेखर ऐरोली या संघाला मिळते धक्का क्रमांक 4. चिरंजीव त्याला देखील मैदान सोडावं लागतं आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 धावा. तीन षटका अखेरीस टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. न्यू बॅट्समन एंटर झालाय संग्राम. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे वैष्णव. अजून एक यंगस्टर टीम शिवगर्जना ऐरोली या संघामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. हे संपूर्ण यंगस्टर आहेत आणि या यंगस्टरचा भरणा असलेला हाच तो संघ आणि हाच संघ मात्र नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये चर्चेचा भाग असणारच, कारण की हीच ती स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये अगदीच खेळण्याची संधी मिळाली. नगरसेवक चषक 2025 आणि यंदाच्या क्रिकेट हंगामामध्ये देखील या नावाची देखील चर्चा केली झाली. या संघाची देखील चर्चा केली जाणे. प्रत्येक खेळाडू आपले 100% एफर्ट हे मैदानात उतरल्याच्या नंतरच देत आलेत आणि आज तीच संधी मिळाली वैष्णवला गोलंदाजी करण्यासाठी. डावकुरा गोलंदाज टायकर एंडचा बॅट्समन ग्लेसन. यावेळेस मात्र अकुटप्पाचा बॉल हुक केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट्स होते पतन. संतोष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले कॅच करत असताना. अजून एक गडी बाद होईल टीम राजशेखर ऐरोली या संघाचा. ग्लिसन बॅक टू द डगआउट. टीम आपण पाहिलं तर शिवगर्जना ऐरोली नक्कीच चांगल्या टोटलमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते ते म्हणजे राजशेखर ऐरोली या संघाला अगदीच थांबवण्याचा त्यांचा हा प्रयत्न तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन एंटर झाले तो म्हणजे स्वप्नील. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. शेवटचं षटक
हे भरपूर निर्णयात्मक राहील, कारण की गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये खरी तर कशमकश असेल ती म्हणजे धावांचा डोंगर उभा करण्यासाठीचा तोच प्रयत्न या बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु गोलंदाज देखील तितकाच प्रयत्न करेल की विकेट कशा पद्धतीने मिळेल, परंतु बॅटर्सला आपले हात खुले करावे लागतील. जवळजवळ आपण पाहिले तर टीम रॉयल शेखर ऐरोली या संघाचे 5 गडी बाद झालेत आणि धावा स्कोरबोर्डवरती आत्तापर्यंत 36. अंतिमचं षटक गोलंदाजी मार्गवरती वैष्णव, स्ट्रायकर एंडला बॅट्समन स्वप्नील. यावेळेस पुढे येऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंगॉनला संतोष पाहायला मिळतात. एकच मिळते. शैलेश आणि संतोष या दोन बंधूंची जोडी एका संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतात. एक बडे मिया तो एक छोटे मिया, परंतु अगदीच दोन्ही भाऊबंद मात्र आज एकाच टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला बॅट्समन संग्राम, महत्वाचा खेळाडू या मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर मोठमोठे फटके लगावण्याची क्षमता ताकद भरपूर आहे. हो, यावेळी जसा आम्ही उल्लेख केला तसं आमच्या प्रश्नांना उत्तर दिलं इथे म्हणजे या षटकाराने. 6 धावा, येतोय मोठा धमाका, षटकार आलाय संग्रामच्या बॅट बंद आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. आम्ही हाच उल्लेख केला की मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, ज्याच्याकडे आत्मविश्वास भरपूर आहे, कुठल्याही क्षणी मात्र जर आपण पाहिलं तर मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आणि शैली ही अनोखी आहे या खेळाडूकडे आणि ती शैली आपल्याला पाहायला मिळाली संग्रामच्या माध्यमातून. एक षटकार लगावला, टीमचं टोटल अगदीच पुढे अगदी जलद गतीने नेण्यास मात्र भाग पाडलं आणि टीमचं टोटल पुढे सरकले ते म्हणजे 43 धावा. अंतिमचं षटक आहे, शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जर अजून मोठमोठे फटके आले तर टीमचं टोटल सन्मानजनक फुले जाईल. यावेळेस कुटप्पाचा बॉल आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडीशी फंबलिंग होते परंतु हरकत नाहीये, एक धाव तर कंप्लीट. टीमची धावसंख्या देखील जाऊन पुढे सरकेल ती म्हणजे 44 या आकड्यावरती. आता मात्र साथ द्यावी लागेल ती म्हणजे स्वप्नील पाटीलला देखील, कारण की जर आपण पाहिले तर संग्राम आणि स्वप्नील अगदीच मिडल ऑर्डरमध्ये खेळायला आलेत, परंतु एका बाजूला जर आपण पाहिले तर आक्रमण आणि दुसऱ्या बाजूला संयम या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून असलेले हे ताळमेळ ते पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु जर आपण पाहिले ना तर वैष्णव अशा ताटणीचा गोलंदाज आहे जो कुठल्याही क्षणी आपले फिंगर स्क्रोल करू शकतो. यावेळेस फटका फसलाय, दर्शनच्या डोक्यावरून बॅकअप कुठलाच नाही आहे. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन, मिळतील धावा 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली पुढे 48 या आकड्यावरती. 48 ऑन स्कोरबोर्ड, 48 धावा. जी धावसंख्या 5 गडी बाद होईपर्यंत जवळजवळ 30 ते 32 पर्यंत होती, परंतु एक षटकार आणि एक चौकार आल्याच्या नंतर टीमचं टोटल हे अगदी जलद गतीने पुढे सरकले. अर्थातच 48 शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडूवरती देखील घाणागती प्रहार होऊ शकतो, परंतु तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असायला पाहिजे. ते कॉन्फिडन्स भरपूर आहे स्वप्नील पाटील यांच्याकडे, कारण की घरचा मैदान, घरची खेळपट्टी आणि दररोजचा असलेला हा सराव हा यशस्वी होण्याची जाणीव करून देईल. अंतिमचा बॉल, काय घडेल, परंतु विकेट आले अंतिमच्या बॉलवरती आणि पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 48 या आकड्यावरती. येणारे चेंडू सील 24 आणि जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता असेल. टीम शिवगर्जना ऐरोली या संघाला कुठेही जाऊ नका, आपण लगेचच इनिंग ब्रेक्समध्ये टॉस देखील घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे मी विनंती करेन संपूर्ण रॉयल शेखर ऐरोली टीमला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. रॉयल शेखर ऐरोली अगदीच आपण पाहिले तर सामना भरपूर महत्त्वाचा असेल, परंतु महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिले तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे पाहुणे सन्माननीय मनोहर कृष्णा मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर रॉयल शेखर ऐरोली टीम आपण संपूर्ण टीम आपण व्यासपीठावरती यायचे,
खरं तर पाहुण्यांचा सन्मान आपल्याला करायचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जर आपण पाहिलं तर याच ऐरोली परिसरामध्ये संपूर्ण मडवी कुटुंब आणि आज आपण पाहिलं तर सन्माननीय मनोहरकृष्ण मडवी साहेब प्रामुख्याने माजी नगरसेवक आणि त्याचप्रमाणे आज संपर्क प्रमुख म्हणून जे कार्यरत आहेत आणि आज त्यांची ख्याती आणि आज ऐरोली परिसरामध्ये त्यांची उपस्थिती आणि आज ऐरोली परिसरामध्ये असले त्यांचं ते कार्य अगदीच यशस्वी होत असताना पाहायला मिळते. आणि आज त्यांचा सहभाग प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिला आहे. त्यांचा सहभाग जर आपण पाहिलं तर प्रत्येक सामाजिक आर्थिक प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये असतो आणि आज आपण पाहिलं तर त्यांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज त्यांचा हा सन्मान माईची उबदार शाल आणि हे संपूर्ण स्पर्धेचं भगवमय असे वातावरण अगदीच आपण पाहिलं तर शिवसेना पक्षाचे आणि ठाकरे गटाचे प्रामुख्याने अगदीच माजी नगरसेवक आणि त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख ज्यांची ख्याती या ऐरोली परिसरामध्ये आणि आज कार्यसक्षम भूमिकेत ज्यांची गणना केली जाते. आणि आज ऐरोली परिसर म्हटलं तर मनोहरकृष्ण मडवी साहेबांचं नाव प्रामुख्याने अगदी सुवर्ण अक्षरामध्ये घेतलं जातं आणि आज याच नावाची चर्चा आणि संपूर्ण मडवी कुटुंब संपूर्ण मडवी परिवार आज प्रत्येक युवकांच्या प्रत्येक रहिवाशांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे असतो. प्रत्येक क्षणोक्षणी आज त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. आज त्यांचे आम्ही मनाच्या अंतःकरणापासून भरपूर आभार व्यक्त करू. आज त्यांचा हाच सन्मान आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना. खूप खूप आभार दादा. प्रामुख्याने तुमची उपस्थिती सकाळपासून आम्ही पाहत होतो परंतु आज दुपारच्या सत्रामध्ये तुमची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. खूप खूप आभार. गणेश आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर शिवगर्जन टीम दुसऱ्या सामन्याचा टॉस देखील आपण घेणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल यानंतर होणारा सामना. यानंतर होणारा सामना ओमकार 11 विरुद्ध प्रसाद 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यानंतर होणारा सामना एका बाजूला टीम असेल ओमकार 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम तेलुगू स्ट्रायकर्स असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या दरम्यान आपण करूया टॉस. तर मी विनंती करेन सन्माननीय पाहुणे आमचे मनोहरकृष्ण मडवी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मधोमधच हा टॉस केला जाईल. एका बाजूला टीम तेलुगू स्ट्रायकर दुसऱ्या बाजूला असेल टीम ओमकार 11 असा सामना. पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस दुपारचं सत्र आणि यानंतर होणारा सामना नक्कीच ओमकार 11 आणि तेलुगू स्ट्रायकर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज क्रिकेट म्हटलं तर कुठल्याच गोष्टीचा विचार करून चालत नाही. प्रत्येकाला खेळण्याची संधी आणि टॉस जिंकलाय टीम ओमकार 11 या संघाने. माझ्या माहितीप्रमाणे टॉस जिंकलाय आणि ओमकार 11 आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. आनंदभाई आमचे प्रामुख्याने कॅप्टन आहेत आणि स्वतः संघ मालक देखील आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी ते थोड्याच वेळात करतीलच. वळूया मॅचकडे. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर एका बाजूला टीम शिवगर्जना
ऐरोली हा संघ खेळत असताना पाहायला मिळते आणि एका बाजूला असेल टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली सलामीला आलाय. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर संतोष आणि नॉन स्ट्रायकर एंडला त्याच्यासोबत सलामीला आले तो म्हणजे राजा. संतोष आणि राजा सलामीची जोडी तब्बल आपण पाहिले तर 49 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये प्रामुख्याने दाखल झाले आणि स्ट्राईक झोनला जर आपण पाहिले तर संतोष गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिल्या षटक टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाकडून हेमंत. पहिलाच बॉल गॅपशी निवडलाय क्षेत्ररक्षक राजेश त्या ठिकाणी दैनात आहे. फीड करेल तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे सिंगल. आणि टीम यानंतर होणारा सामना टीम ओमकार 11 या संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम तेलुगू स्ट्रायकर या संघाला. गोलंदाजी मार्कवरती हेमंत. यावेळेस स्लोअर फुल टच बॉल उंची भरपूर आहे. झेल खाली पियुष आणि अभिषेक परंतु आता कॅच मात्र घेतली जाईल ती म्हणजे पियुषच्या माध्यमातून. बॅट्समन इज गॉन. डायमंड डकचा शिकार ठरत असताना बॅट्समन राजा बॅक टू द डगआउट. स्पष्ट निराशा चेहऱ्यावरती. खरं तर लवकर मैदान हे सोडावं लागतंय. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन गणेश स्वतः टीम कॅप्टन, स्वतः टीमचा महत्वाचा खेळाडू, स्वतः टीमला लीड करत असताना ॲज कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता कॅप्टनवरती काय विश्वास आहे. यावेळेस मात्र आल्या मनगटाच्या सहाय्याने फक्त आणि फक्त दिशा दिले. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात. अगदी हलक्या हाताने एक धाव ही टीमच्या टोटलमध्ये ॲड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 1 गडी बाद 2 अशा स्थितीमध्ये. दोन धावा. पहिलं षटक आहे P1चं पहिलं षटक. अगदीच मनस्थिती असते बॅटरशी जास्तीत जास्त धावसंख्या काढण्यासाठी. यावेळेस अकोटप्प्याचा बॉल दूरवरतून बॅटचा फेस ओपन केला परंतु क्षेत्ररक्षक महेश त्या ठिकाणी दैनात आहेत. फील्ड करतील तत्पूर्वी मिळेल. दोन्ही बॅटर्स कंप्लीट करतील ती म्हणजे एक सिंगल. सिंगल डबल देखील तितकंच महत्वाचं राहिलं आणि त्या सिंगल डबलनेच टीमचं टोटल हे अगदी संत गतीने पुढे सरकतंय. संयमी क्रिकेट जिद्दीचा प्रवास आणि संयम देखील भरपूर ठेवणं महत्वाचं आहे. यावेळेस टायमिंग चांगलं आहे. ओव्हरपिच बॉलला हुक केलंय महेश. ओ माय गॉड. रिले झेल घेण्याच्या प्रयत्नात जवळजवळ आपल्या संघाला जर आपण पाहिलं तर धावा कितपत आता घेतल्या जातील. अर्थातच एकच धाव म्हणजे आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा यशस्वीरित्या मात्र अडवल्यात. कौतुक करावं लागेल. संपूर्ण श्रेय हे मात्र महेशला द्यावं लागेल कारण की अगदीच आपण पाहिलं तर टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली अगदी 100% एफर्ट देत असताना मैदानाचा संपूर्ण अभ्यास आणि दररोजचा सराव याच क्रीडांगणावरती आणि याच खेळपट्टीवरती त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासाठीच आपण पाहिले तर हे संपूर्ण खेळाडू आपला 100% एफर्ट देत असताना पाहायला मिळतात. आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर टीमचं टोटल जवळजवळ आपण जाऊन पोचले ते म्हणजे 4. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. जर मोठा फटका येतोय तर टीमचं टोटल देखील पुढे सरकेल शिवगर्जना टीमचं. यावेळी स्विच हिट कॉन्फिडेंटली हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक राजेश तिथे डैनात आहे. फीड करतील थ्रो करतील तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स अगदी वेगाच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट करतायत.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6. स्विच इटचा फटका अप्रतिम राहिला. कौतुक करावं लागेल. हे संपूर्ण खेळाडू कॉन्फिडंटली अगदी सुरुवात देखील चांगली केली, परंतु शेवट कुठला संघ गोड करून जाईल ते नक्कीच पाहायला लागेल. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. पहिल्या सत्राचा जर उल्लेख केला तर जवळजवळ पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये सागरने गोलंदाजी केली. त्याच सागरच्या गोलंदाजीवरती तब्बल 12 धावा आल्या, परंतु आता जर आपण पाहिलं तर हेमंतने जवळजवळ धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 6. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6. नवीन गोलंदाजी मार्कवरती सचिन स्वतः टीम कॅप्टन आहे आणि कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे बॅटल देखील अतिशय बघण्यासारखं असेल. निर्धाव चेंडूची सांगता स्ट्रायकर एंडला बॅट्समन गणेश शिवगर्जन टीमचा महत्त्वाचा खेळाडू देखील नक्कीच चर्चेत राहील, परंतु कॅप्टनला त्याची कॅप्टनी पारी त्याने कॅप्टनची खेळी साकारावी लागेलच आणि खूप गरजेचं आहे. यावेळेस बॅट्स ऑफिस ओपन केल्या, ओव्हरपिच बॉल अगदी ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक डायरेक्ट त्या ठिकाणी महेश दैनाथ आहेत. चूक केली, संधी मिळाली तशा दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. हे तुमचं माइंडसेट खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणजे चुका कुठे घडत आहेत, त्या चुकीचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने होईल त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण हे 2 बॅटर कंप्लीट करतात, त्या म्हणजे 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 ऑन स्कोरबोर्ड, 8 धावा. सचिन राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र उंची भरपूर आहे, झेल खाली शॉट मिडॉनचा क्षेत्ररक्षक लितेश येतोय, चुकी कुठलीच करणार नाहीये. विकेट होते पतन. कॅप्टनला मात्र परतवले डगआउटच्या दिशेने. गणेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, तो म्हणजे वैष्णव. अजून एक यंगस्टर, मी मगाशीच उल्लेख केला, यंगस्टरने भरणा असलेला संघ अर्थातच शिवगर्जना ऐरोली, परंतु आता बॅटिंग करावी लागेलच. प्रत्येकाला संधी मिळाली खेळण्याची, तो आता संधीचं सोनं कितपत केले जाईल ते देखील अनुभवायला आणि आपल्याला पाहायला मिळेल या क्रीडांगणावरती. आणि याच स्पर्धेमध्ये रॉयल स्ट्रायकर ऐरोली अगदी लगेच हार मानणार नाही, त्यामुळे प्रत्येक गोलंदाज आपले 100% एफर्ट देईलच. परंतु सचिन भुजबळ कॅप्टन आहे सुद्धा टीमचा. यावेळेस फटका उचललाय, पॉइंटचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे. विकेट्स होते पतन. आल्या पावली मात्र अगदीच परतावं लागते डगआउटच्या दिशेने. स्पष्ट निराशा चेहऱ्यावरती व्यक्त करत असताना वैष्णव बॅक टू द डगआउट. या स्पर्धेमध्ये जवळजवळ सकाळपासून सर 2 हॅट्रिक झालेत.
अर्थात आपण पाहिलं तर ही तिसरी हॅट्रिक होऊ शकते, परंतु आता आपल्याला त्या गोष्टीची वाट पाहावी लागेल. आणि जर आपण पाहिलं तर पहिली हॅट्रिक घेतली ती म्हणजे मनोज चव्हाण टीम DKT टायटन्स या संघाच्या खेळाडूने गोलंदाजी करत असताना. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरी हॅट्रिक घेतली ती म्हणजे यशने, त्याचा देखील नक्कीच उल्लेख करावा लागेल. परंतु आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो म्हणजे टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाचा टीम कॅप्टन सचिन. एक सचिन जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगदीच गॉड ऑफ क्रिकेट ज्याला आपण म्हटलं जातं, परंतु आता एक सचिन भुजबळ जर आपण पाहिलं तर टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाचं नेतृत्व करतोय, स्वतः टीम कॅप्टन आहे आणि कॅप्टनच संपूर्ण सूत्र हलवण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह भरपूर राहिलाय, परंतु काय घडतंय डी फॉर डिक्लेअर झोनच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक सिंगल आणि टीमचं टोटल देखील पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 9 या आकड्यावरती. अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि अंतिमच्या बॉलवरती प्रहार करण्याची संधी मिळेल ती म्हणजे बॅटरला, ज्याचं नाव आहे तो म्हणजे शंतनू शुभम, माफ करा. अंतिमचा बॉल, शेवटचा चेंडू. नगरसेवक चषक 2025 अंतिमचा बॉल, फटका फसलाय. अगदी फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी बॉलर आणि कॅप्टन अर्थातच आपण पाहिलं तर चूक केली जाते, परंतु क्या अवघड परिस्थितीमध्ये कॅच पकडणं ते देखील सोपं नाहीये. आणि डॉट बॉलची सांगता होते आणि षटकाची देखील समाप्ती होईल. पहिल्या 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती. 9 धावा. यानंतर होणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि अनुभवायला देखील मिळणार आहे. तेलुगू स्ट्रायकर्स विरुद्ध ओमकार 11 असा सामना असेल या पुढच्या सामन्यामध्ये देखील ओमकार 11 हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगसाठी. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर पियुष आल्या. अनेक नामवंत खेळाडू देखील टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघामध्ये त्यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. पंच अगदीच चाणाक्ष आहे, चतुर आहे, त्यांची देखील नजर ही तीक्ष्ण आहे, त्यामुळे डिसिजन कुठलं चुकणार नाही याची काही शंका नाही. येतोय डॉट. यावेळेस फिंगर स्क्रोल केले जातात, परंतु जर आपण पाहिलं तर हा देखील चेंडू येते डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. कुठे ना कुठेतरी मात्र शांत ठेवण्याचं काम जर आपण पाहिलं तर पियुषच्या माध्यमातून केले जाते आणि पियुषने अगदीच चर्चेत ठेवलंय. परंतु जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेस पियुषची गोलंदाजी अगदी भेदक राहिली आणि तीच गोलंदाजी आणि तीच ॲक्शन अगदी राईट आर्म स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. फिंगर स्क्रोल केले, फुल टॉस घेतली, ऑन साइडला लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल लँड होईल षटकार दिशेने 6 धावा आणि या षटकाराने टीमची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 धावा. संतोष महत्वाचा खेळाडू टीमचा अगदीच आपण पाहिलं तर यावेळेस आतमध्ये येणाऱ्या चेंडूला अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु त्या बॉलवरती मिळेल ती म्हणजे एक सिंगल. 1-1 2-2 धाव त्या देखील महत्त्वाच्या राहिल्या, परंतु संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस मोठमोठे फटके देखील येत असताना पाहायला मिळतात. आणि आत्तापर्यंत टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती तब्बल आपण पाहिलं तर 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम शिवगर्जना ऐरोली या संघाला. आत्तापर्यंत 16 धावा स्कोरबोर्डवरती अजूनही 33 करायचे. यावेळेस राखल्या फुल टॉस ऑन साइडला
मिड विकेटला क्लिअर करत असताना संतोष बॅटमधनं अजून एक येतोय मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी षटकार अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 27 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजूनही रंगतदार होऊ शकते, परंतु अगदीच खंबीरपणाने मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आणि स्लॉगिंग ओव्हरचा पुरेपूर फायदा आता बॅटरला घेण्याची संधी मिळाली. तो फायदा मात्र घेतला जाईल की काय हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु पियुष यावेळेस अकुटप्प्याचा बॉल शॉटअप जॅक केलाय. वन बाउन्स मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना बॉल लँड होईल. शेवटच्या बॉलवरती मिळतील धावा 4 आणि या चौकाराने देखील टीमचं टोटल पुढे सरकतंय. ते म्हणजे 26 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. 23 धावा आणि 6 चेंडू. मॅच खरं तर ऑन व्हायला सुरुवात झाली. मॅचला खरं तर मात्र एक वेगळं वलय निर्माण होत आहे, परंतु मॅचला अगदीच मजबूतीची पकड निर्माण करायचं असेल तर हे 2 बॅटर महत्त्वाचे असतील. एका बाजूला शुभम आणि त्याच्या सोबत जर असेल तो म्हणजे संतोष. संतोष आणि शुभम ही महत्वाची जोडी आहे. संतोष वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती खेळतोय, परंतु त्या 21 धावा अजूनही कॉन्ट्रीब्युशन देत असताना त्याला अजूनही काढाव्या लागतीलच. म्हणजे जवळजवळ 23 धावा अजूनही काढायच्यात 6 चेंडूमध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवरती ग्लिसन एक्सपिरियन्स खेळाडू. दररोजचा सराव याच क्रीडांगणावरती. अनेक अनोखी शैली राईट आर्म ॲक्शनमध्ये अगदीच इन स्विंग आउट स्विंग आणि त्याचप्रमाणे भेदकता आणि त्याचप्रमाणे गुणवत्ता. आणि जर आपण पाहिलं तर व्हेरिएशन म्हटलं तर ग्लिसन हे नाव पुढे येईलच, कारण की अनुभव भरपूर आहे आणि प्रत्येक अनुभवी खेळाडू मात्र आपले 100% एफर्ट देईल. तो देण्याचा हाच तो प्रयत्न आहे. 6 चेंडू आणि करायच्या त्या म्हणजे 23. 6 चेंडू आणि 23 धावा. 23 धावा आणि 6 चेंडू. शुभमसाठी फिल्डिंग देखील आहे. जर आपण पाहिलं तर कव पॉइंटचं क्षेत्ररक्षक पूर्णपणे खुलं ठेवलंय. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ माय गॉड. अगदीच आपण पाहिलं तर टर्न झाले, परंतु काय घडेल मैदान सोडावं लागणार आहे. पंचांचा डिसिजन काय येईल, पंचांचा निर्णय काय येईल. अर्थातच विकेट आहे म्हणजे बॅट्समन इज गॉन. न्यू बॅट्समन एंटर झालाय तो म्हणजे शैलेश आणि संतोष. 2 बंधूंची जोडी आणि 2 बंधूंची जोडी म्हटल्यावरती आपण अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेत. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्यासारखा खेळाडू देखील भारतीय संघामध्ये खेळत असताना आपण पाहिलंय. अनेक विदेशी परदेशी खेळाडू देखील एका संघामध्ये आपण खेळताना पाहिलेत. परंतु आता जर आपण पाहिलं तर शिवगर्जना टीममध्ये हे 2 बंधू, एका बाजूला संतोष आणि दुसऱ्या बाजूला शैलेश. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न स्वतःला मात्र नक्की सावरावं लागेल. 1 धाव तर मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. अजूनही करायच्या त्या म्हणजे 22. 4 चेंडू आणि 22 धावा म्हणजे 4 मोठमोठे फटके हे खेचावे लागतीलच. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही अशक्य अशा गोष्टी शक्य करू शकता. अगदीच ती कुवत आणि ते पोटॅन्शियल घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टोकरस न्यूयॉर्कर हालचाल करू दिली जात नाही. फ्लिक केलंय. मनगटाचा चांगला वापर. 1 धाव तर कंप्लीट आणि तितक्याच वेगाने चित्त्याच्या चपळी येणे आणि 2 धावा त्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 29 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर साईशा 11 या संघाचे संघ मालक प्रामुख्याने डॉक्टर सुधीरजी बांगर सर, आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुढे सरसावत गॅप बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल घरंगळत गुदगुल्या करत
4 या धावसंख्येसाठी येतोय चौकार. अजूनही 2 चेंडू आणि 16 धावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस कॉन्फिडेंटली हा फटका खेचला परंतु थ्रो येईल तत्पूर्वी मात्र एक धाव मिळते आणि त्यावरती मात्र दुसरी धाव अगदी 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत्या म्हणजे टीमची धावसंख्या 35. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्या धावा मात्र नक्कीच चेस करत असताना टीम शिवगर्जना ऐरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिमचा बॉल आणि त्या बॉलवरती देखील एकही धाव घेतली जात नाही. हार्डलक बॅडलक टीम खूप चांगला परफॉर्मन्स शिवगर्जना ऐरोली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी मात्र या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागते परंतु अगदीच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि अभिनंदन टीम राजशेखर ऐरोली. आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. धन्यवाद.